नमस्ते विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण परिसर भाग 2 या विषयामध्ये आपल्याला माहित आहे आपलं प्रकरण 1, 2 आणि 3 झालेले असून प्रकरण 1 आणि 2 या प्रकरणावर आपण पाठीमागच्या तासाला चर्चा केलेली आहे. काही प्रश्नही पाहिलेले आहेत, त्या प्रश्नांचा आपण सराव केलेला आहे. आज आपण आजच्या या तासाला परिसर भाग 2 या विषयामध्ये प्रकरण 3 पृथ्वीवरील सजीव या प्रकरणाचा आपण पाठीमागच्या तासाला उहापोह केलेला होता. म्हणजे त्या प्रकरणाची आपण माहिती पाहिलेली होती की पृथ्वीवरती सजीवांची निर्मिती कशी झाली, सजीव निर्मिती कशी झाली, पृथ्वीच्या अवस्था किती होत्या, ज्यावेळेस पृथ्वीची म्हणजेच या विश्वाची निर्मिती झाली आणि विश्वाची निर्मिती झाल्यानंतर मुख्य तारा जो असणारा आहे सूर्य, या सूर्याच्या भोवती त्याचा जो तुटलेला भाग होता, तो तुटलेला भाग त्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये काय करायला लागला, फिरायला लागला. प्रचंड अशा अवकाशामध्ये लंब वर्तुळाकार हे ग्रहगोल फिरायला लागले आणि हळूहळू या ग्रहगोलाचं जे बाष्पीभवन होऊन हे 3 प्रकारच्या अवस्था होत्या त्यांच्या: वायू अवस्था, द्रव अवस्था आणि स्थायू अवस्था. अशा 3 प्रकारच्या अवस्था या ग्रहांच्या किंवा या तुकड्यांच्या झालेल्या होत्या. हे आपण इतिहासामध्ये अभ्यासलेलं आहे. तर या ठिकाणी आपण सूर्यकुल म्हणजे काय, तर सूर्याच्या कुळातील असलेले जे ग्रह आहेत त्या ग्रहांच्या संदर्भामध्ये आपल्याला थोडीफार माहिती आहेच. तर सूर्यकुलामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो अशा जवळजवळ 9 ग्रहांची निर्मिती झालेली आहे. हे आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे. त्यापैकी ज्या ग्रहावर आपण राहतो त्या ग्रहावरती म्हणजे आपण पृथ्वी या ग्रहावरती राहतो. तर पृथ्वी ज्यावेळेस निर्माण झाली, जवळजवळ 4 अब्ज वर्षांचा कालावधी लागला. पृथ्वीचं आताचे जे स्वरूप निर्माण व्हायला 4 अब्ज वर्षापूर्वींचा कालावधी लागला. पृथ्वी सुरुवातीला वायू रूपामध्ये होती, त्यानंतर ती द्रव रूपात आली आणि द्रव रूपानंतर ती स्थायू रूपामध्ये आली. याच्या संदर्भात आपण पाठीमागच्या तासाला माहिती पाहिलेली आहे. तर या पृथ्वीची माहिती पाहत असताना पृथ्वीच्या अजून बाबी आपण पाहिलेल्या आहेत की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. जसा बोहरा त्याच्या आसाभोवती फिरतो तसा पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते. पृथ्वीचा जो काल्पनिक आस असतो त्या काल्पनिक आसाच्या भोवती पृथ्वी फिरत असते. पृथ्वी किती तास फिरत असते स्वतःभोवती, तर कायमस्वरूपी ती फिरत असते. ती एक प्रदक्षिणा स्वतःभोवती ज्यावेळेस पूर्ण करते त्यावेळेस तिला 24 तासांचा कालावधी लागतो. या 24 तासालाच आपण काय म्हणतो, एक दिवस म्हणतो. त्याला आपण पृथ्वीचे परिवलन असं म्हणतो. परिवलन म्हणजे पृथ्वीची दैनिक गती म्हणजे दररोजचा तिचा फिरण्याचा क्रम. आपल्याला माहित आहे पृथ्वी स्वतःभोवती 24 तास फिरत असताना पृथ्वीच्या भोवती किंवा सूर्याभोवती जो भाग असतो त्या भागामध्ये दिवस असतो आणि सूर्याच्या आड जो भाग असतो त्या भागावरती रात्र असते. आपल्याला माहित आहे आज पृथ्वीवरती दिवस चालू आहे कारण आपला भाग पृथ्वीचा हा सूर्याभोवती आहे. पण जसा कालावधी जाईल तसं काय होईल, पृथ्वीचा हा भाग बदलून तो अंधारात जाईल आणि दुसरा भाग प्रकाशामध्ये येईल. तिची ही जी गती आहे पृथ्वीची, या पृथ्वीच्या गतीला दैनिक गती असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या गतीला दैनिक गती असं म्हटलं जातं. पृथ्वीवरच सजीव निर्माण झाले. दुसऱ्या ग्रहावरती तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली नाही किंवा तशी परिस्थिती नाही. आपल्या भारतात जगातले जे महान शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञ त्यांचं अखंड अशा प्रकारचं संशोधन चाललेलं आहे की पृथ्वी व्यतिरिक्त हे जे दुसरे ग्रह आहेत, मंगळ आहे, बुध आहे, शुक्र आहे, शनी आहे,
गुरु आहे, युरेनस आहे, नेपच्यून आहे, प्लुटो आहे. हे जे ग्रह आहेत या ग्रहावरती ही सजीव सृष्टी आहे काय किंवा जीवसृष्टी आहे का, याच्या संदर्भामध्ये आपल्या शास्त्रज्ञांचं म्हणजे जगातल्या सर्व शास्त्रज्ञांचं अखंड अहोरात्र संशोधन चाललेलं आहे. आणि काही ग्रहावरती त्यांना तशा प्रकारचे ठोस पुरावे सापडण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु ठोस पुराव्यांती ते सांगू शकत नाहीत. त्यामुळे सध्या तरी आपण पृथ्वी या ग्रहाचाच अभ्यास करायचा आहे. आणि पृथ्वीवरची परिस्थिती, पृथ्वीवरती सजीव निर्माण होण्यासाठी जी अनुकूल परिस्थिती असते ती अनुकूल परिस्थिती पृथ्वीवरती निर्माण झाली आणि पृथ्वीवरती सजीव निर्माण झाले. याच्या संदर्भात आपण पाठीमागं चर्चा केलेली आहे. पृथ्वीवरती सजीव निर्माण सुरुवातीला कुठे झाले तर पाण्यामध्ये सजीव निर्माण झाले. कुठे निर्माण झाले सजीव तर पाण्यामध्ये सजीव निर्माण झाले. आणि पहिला सजीव हा एक पेशीय होता. पहिला सजीव हा एक पेशीय होता. आणि तो सजीव म्हणजे काय आहे, अमिबा. आपण या सजीवाचं आपण चित्र पाहिलं असेल, अमिबा. अमिबा या सजीवाची सर्वप्रथम पाण्यामध्ये काय झाली, निर्मिती झाली. सर्वप्रथम पाण्यामध्ये हा अमिबा निर्माण झाला. हा एक पेशीय आहे. अमिबा हा एक पेशीय प्राणी निर्माण झाला, एक पेशीय सजीव निर्माण झाला. आणि हे सजीव कशाखाली पाहता येतात तर दुर्बिणीखाली किंवा जे सूक्ष्मदर्शक असतात. आपल्या प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मदर्शक आहेत पहा. काचपट्टीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या संरचना घेऊन ते काय केलं जातं, निरीक्षण केलं जातं. स्पायरोगायरा, म्युकर या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींची त्या ठिकाणी काय केले जातं, त्या वनस्पतींचं निरीक्षण केलं जातं. तर सूक्ष्मदर्शकाखाली काय केलं जातं, या अमिबाचं आपण काय केलं, सुरुवातीला निरीक्षण केलं शास्त्रज्ञांनी. आणि अमिबा हा एकपेशीय प्राणी सुरुवातीला निर्माण झाला पृथ्वीवरती. आणि मग पाण्यातून इतर प्राण्यांची, इतर सजीवांची निर्मिती होत गेली. आणि अमिबाशिवाय इतर जे सजीव आहेत ते इतर सजीव, अनेक पेशीय सजीवांची निर्मिती झाली. ही आपण पाठीमागच्या तासाला आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर त्यानंतर आपण ही गोष्ट पाहिलेली होती की सजीवासाठी सजीवांची काही लक्षणं असतात का, सजीवांची काय असतात, लक्षणं असतात. या पाठामध्ये किंवा या प्रकरणामध्ये सजीवांची प्रामुख्याने 3 लक्षणं सांगितलेली होती. पहिलं लक्षण ते श्वासोच्छ्वास करतात. प्राणी हे श्वासोच्छ्वास करतात, सजीव श्वासोच्छ्वास करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. सजीवांची हालचाल होत असते अन्नासाठी, पाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी सजीवांची काय होत असते, हालचाल होत असते. आणि तिसरं जे कारण आपण पाहिलेलं होतं, काही प्राणी जातीतील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात आणि प्राणी जातीमधील प्राणी अपत्याला जन्म देतात. अंडज आणि जरायुज याच्या संदर्भातही तुम्हाला सूचना दिलेली होती किंवा माहिती सांगितलेली होती. जे अंड्यातून जन्म घेतात त्याला अंडज असं म्हटलं जातं. आणि जरायुज म्हणजे जे मातेच्या पोटातून जन्मास येतात त्यांना जरायुज असं म्हटलं जातं. तर पृथ्वीवरील प्राणीसृष्टी आणि सजीव सृष्टी याच्या संदर्भामध्ये आपण या पाठामध्ये काय केलेली होती, माहिती घेतलेली होती. सूर्यकुलाची आकृती काढायचा आपण प्रयत्न करायचा आहे घरी. एक कोरा कागद घ्यायचा आणि कोऱ्या कागदावरती कंपासाच्या साह्यानं अशा प्रकारे ही आकृती काढायचा प्रयत्न करायचा आहे. काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. तर या पाठ्यामध्ये आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव घेत असताना काही प्रश्न आहेत पहा. एक पेशीय सजीव निर्माण कशी झाली, एक पेशीय सजीव निर्माण कशी झाली याचं उत्तर आपण लिहिलेलं असेल तरी मी सांगतो पुन्हा की या प्रश्नाचं उत्तर आपण घरी लिहायला काहीच हरकत नाही. पुन्हा आपला सराव चाललेला आहे. आपला काय चाललेला आहे, सराव, प्रश्नांचा सराव. एकदा आपल्या हातातून गेलं की ते परत कधीच विसरलं नाही पाहिजे. त्यासाठी सराव हा फार महत्वाचा असतो.
एक पेशीय सजीव निर्माण कशी झाले, तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला पाठीमागच्याही तासाला आपण चर्चा केलेली होती आणि आताही मी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न, आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये अ आकड्यामध्ये पहा, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले, ग्रहांची निर्मिती कशी झाली. तर कोट्यावधी वर्षापूर्वी भव्य अशा या अंतराळामध्ये किंवा प्रचंड अशा अवकाशामध्ये एक ग्रह, त्या ग्रहाचं दुसऱ्या ग्रहाशी घर्षण झालं आणि कालांतराने तो ग्रह नष्ट झाला. परंतु ज्या ग्रहाशी किंवा ज्या ताऱ्याशी काय झालेलं होतं, घर्षण झालेलं होतं, त्या ताऱ्यापासून काहीसा भाग तुटला गेला आणि तो तुटलेला भाग ग्रहांच्या रूपानं त्या सूर्याभोवती किंवा त्या ताऱ्याभोवती काय करू लागला, फिरू लागला आणि ग्रहांची निर्मिती अशा प्रकारे झाली ही आपण माहिती पाठीमागच्या तासाला पाहिलेली आहे. तर आपल्याला पाण्याचं आणि जमिनीचं प्रमाण हे आपण पृथ्वीवरती पाहिलेलं आहे. पृथ्वीवरती पाण्याचं आणि जमिनीचं प्रमाण विषम आहे. पाण्याचं प्रमाण 71% आहे, तर जमिनीचं प्रमाण हे 29% आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण पहा किती टक्के आहे, फार मोठं पाण्याचं प्रमाण आहे. म्हणून अवकाशामध्ये आपण पृथ्वीचं जर निरीक्षण केलं तर पृथ्वी ग्रह हा निळसर रंगाचा का दिसतो, तर त्याचं कारण असं की पृथ्वी या ग्रहावरती पाण्याचं प्रमाण फार मोठं आहे. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले आपल्याला माहित आहे, याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह, पृथ्वीची दैनिक गती, दररोजच पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, तिची वार्षिक गती, स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरत असते. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला तिला 24 तासांचा कालावधी लागतो, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी म्हणजे 365 दिवस पृथ्वीला लागतात. तिला तिची वार्षिक गती असं म्हणतात. माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण या पाठावरती अशा प्रकारे चर्चा केलेली आहे. तुम्हाला जे अवघड वाटत असतील प्रश्न, हे अवघड वाटणारे प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा लिहून काढा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये या प्रश्नांची उत्तरं ज्यांची राहिलेली असतील त्यांनी व्यवस्थित लिहा आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्या पालकांना निश्चित दाखवा. धन्यवाद.